सीतेच्या बोलण्याने लज्जित झालेला रावण परत जातो व आपले सर्व लक्ष युद्धावर केंद्रित करतो. त्याचे कैक पुत्र व सेनापती युद्धात मारल्या जातात. कुंभकर्ण पण सीतेला सोडून दे असं रावणाला सल्ला देतो, पण तो शेवटी युद्धात मारला जातो. रावण मग इंद्रजिताला युद्धाला पाठवितो. इंद्रजित आपल्या रथात मायावी सीता बसवितो व तिला रामसैन्यावर समोर ठार मारतो. वानरसैन्य बुचकळ्यात पडते. त्यांना वाटते की ज्या सीतेसाठी आपण लढत आहोत तीच नाही झाली, तीच नाही तर आता युद्ध कशाला करायचं. तेव्हा हनुमंत त्यांना विचारतो की सीता अलंकारांनी नटलेली कशी राहील. मग त्यांची समजूत पटते. ते युद्ध करतात. इंद्रजिताने वर मागितला असतो की मी यज्ञ करून युद्धरथात बसल्यावर अजिंक्य राहावे. हे बिभीषण रामाला सांगतो. इंद्रजित दुसऱ्या दिवशी जेव्हा यज्ञाला बसतो त्यावेळी हनुमंत व लक्ष्मण वेदीजवळ जाऊन यज्ञाचा विध्वंस करतात. इंद्रजित यज्ञातून मधूनच उठून त्यांच्याशी युद्ध करतो. लक्ष्मणाकरवी तो मारला जातो. आपण अशी कथा ऐकलेली असते की जो 12 वर्षे निद्रारहित व निराहारी राहील त्याच्याच हातून इंद्रजिताचा वध होणार होता. म्हणून सीता लक्ष्मणाला कधी खाण्याबद्दल विचारित नाही व रात्रभर पहारा करावयाचा म्हणून लक्ष्मण झोपत नाही. पण सीतेसारखी प्रेमळ वहिनी, जी राक्षस स्त्रियांशी सुद्धा प्रेमाने वागणारी, ती आपल्या दीराशी असे वाईट कसे वागेल. शिवाय वाल्मिकी रामायणात तसा उल्लेख नाही. त्यानंतर रावण स्वतः युद्धाला येतो. इंद्रजिताच्या मृत्यूने त्याला फार दुःख झालेले असते. त्याच्याशी युद्धतो त्याचा अत्यंत लाडका असा मुलगा असतो. त्याच्याशी युद्धाला प्रथम लक्ष्मण येतो. याच लक्ष्मणाने आपल्या लाडक्या मुलाला मारले हा विचार मनात येऊन रावण क्रोधित होतो. तो त्याच्या मय नावाच्या सासऱ्याने दिलेली अमोघ शक्ती लक्ष्मणावर टाकतो. लक्ष्मण मूर्छित होऊन पडतो. झाले. रामाचे हातपायच गळतात. राम खूप शोक करतो. लक्ष्मण आयुष्यात एक दिवसही रामाशिवाय राहू शकला नाही. लक्ष्मणाने कौसल्येला सांगितले होते, दीपाग्निम अरण्यम वा यदि रामः प्रविशति प्रविष्टम तत्र मां देवी त्वं पूर्वमेव धारय. राम जर अग्नी लागलेल्या अरण्यात जात असेल तर तेथे मी आधीच हजर होईन. वाल्मिकी म्हणतात, सर्व प्रियकरा तस्य रामस्यापि शरीरतः लक्ष्मणो संपन्नो बहिःप्राण इवापरः. लक्ष्मण हा रामाचा बहिश्चर प्राण असे वर्णन केले आहे. पुढे अरण्यकांडात त्याचे वर्णन रामस्य दक्षिणो बाहुः असे आहे. लक्ष्मणाची रामावर अपार भक्ती होती. त्याचे भक्तीचे रूप म्हणून साधकांचा श्रेष्ठ असा आदर्श बनतो. तो आपल्या सर्व गुणांचा वापर रामासाठीच करतो. तो मूर्छित झालेला पाहून श्रीराम म्हणतात, आता माझे काय उरले. मी जानकीला घेऊन काय करू. जो माझा भाऊ केवळ माझ्यासाठीच आई व प्रिय पत्नी यांचा त्याग करून माझ्याबरोबर आला. ज्याने वनातील हालअपेष्टा सोसल्या, माझ्या दुःखात सहभागी झाला, तोच जर नसेल तर मी अयोध्येत कोणत्या तोंडाने परत जाऊ. लक्ष्मण माझा प्राण आहे. त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. यथेवां वनं यान्तं अनुयाती महाद्युतीः अहमपि अनुस्यामी तथैनैव यमक्षयम. त्याचा शोक पाहून वानरसैन्यातील वैद्य असलेला सुषेण त्याची समजूत घालतो. सुषेण रामाला म्हणतो, रामा, हताश होऊ नकोस. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी नावाची वनस्पती आहे. तिचा रस दिल्यास तुझा भाऊ लक्ष्मण ताबडतोब उठून बसेल. पुरेसा रस निघावा म्हणून ही वनस्पती सूर्योदयापूर्वी आणावयास हवी. एवढ्या थोड्या अवधीत हे अवघड काम हनुमंताशिवाय कोण करणार. आपण नेहमी ऐकतो की हनुमंताने द्रोणागिरीच उचलून आणला, पण तसे नसते. सुषेणाने ज्या भागात वनस्पती सापडेल असे सांगितले त्या भागात गेल्यावर रात्रीच्या अंधारात ती ओळखणे कठीण व वेळही कमी, म्हणून तेवढ्या भागातील खूप सारी वनस्पती हनुमंत घेऊन येतो. त्यात संजीवनी, विशल्यकर्णी,
सुवर्णकर्णी व सांधाणी अशा 4 वनस्पतींचा समावेश असतो. संजीवनीने मनुष्य शुद्धीवर येतो. विशल्यकर्णीने शस्त्रांचे काही भाग शरीरात घुसल्यास ते बाहेर येतात. सुवर्णकर्णीने शरीराला पुन्हा क्रांती प्राप्त होतेच. सांगणीने पुन्हा हाडे जुळतात. संजीवनीचा रस दिल्यावर लक्ष्मण झोपेतून उठून बसावा तसा उठून बसतो. रात्रभर राम त्याचे डोके मांडीवर घेऊन बसलेला असतो. असा भाऊ आपल्या भावाच्या खाण्यापिण्याची काळजी घेणार नाही, हे शक्य तरी आहे काय? राम लक्ष्मणाला कडकडून मिठी मारतो. दुसऱ्या दिवशी श्रीराम स्वतःच रावणाला सामोरे जातात. दोघांचे तुंबळ युद्ध होते. रावणही महापराक्रमी असतो. दोघांच्या पराक्रमाला तोड नाही. राम रावण युद्धाला जगाच्या इतिहासात तोड नाही. त्याला दुसरी उपमा नाही. राम रावण युद्ध म्हणजे 6 दिवस चालले. रामाजवळ अगस्तीने अमोघ बाण दिलेला असतो. प्रश्न असा की राम त्याचा उपयोग का करीत नाही? एक तर तुल्यबळ प्रतिस्पर्धी असला की खेळणाऱ्याला खेळात मजा येते. तुलसीदास म्हणतात की 6 दिवसपर्यंत रावणाच्या हृदयात सीतेचा ध्यास असतो. मग राम तेथे बाण कसा मारणार? 6 दिवसात रावणाचे हृदय, सर्व शरीर रामाच्या बाणांनी जखमी झालेले असते. तो अगदी थकून गेलेला असतो. तेव्हा राम म्हणतो, जा रावणा, आजची रात्र तू आरामात घालव. घाया अवस्थेतील तुला मारण्यात काय अर्थ आहे? म्हणून तो रावणाला सोडून देतो. आता पराभव निश्चित झाल्यावर रावणाच्या मनातील सीतेची आसक्ती नाहीशी होते. तिच्या नादी आपण उगाच लागलो व सर्वनाश ओढवून घेतला याची जाणीव रावणाला होते. त्याची सीतेबद्दलची कामवासना, लालसा नष्ट होते. आता रामाचा विजय नक्की आहे असे पाहून इंद्र आपला रथ पाठवितो. आम्हाला लहानपणी एक धडा होता. एका गाडीवानाचे चाक चिखलात तुटते. तो रडत बसतो. त्याला मनुष्य रूपाने आलेला देव म्हणतो, अरे रडून काय होणार? चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न कर. त्याप्रमाणे गाडीवान प्रयत्न करतो. मग तो देवही त्याला मदत करतो व चाक बाहेर पडते. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करणाऱ्याला देव सहाय्य करीत असतो. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. स्वतःवर भरोसा ठेवून प्रयत्न करणाऱ्यांनाच देव मदत करतो. श्रीरामांचा पराक्रम पाहूनच इंद्रादी त्याला मदत करतात. त्या दिवशी युद्ध सुरू होते. रावण हतबल झालेला असतो. बराच वेळ युद्ध झाल्यावर अगस्ती ऋषी रावणाचा अंत पाहू नकोस, अमोघ बाणाचा उपयोग करण्यास सांगतात. श्रीराम बाण मारतात. तो रावणाचे हृदय छेदून जातो. रावण धराशायी पडतो. एका असुर शक्तीचा अंत होतो. रावण म्हणत असे, स्वधर्मो रक्षसांभीरू सदैव न संशयः गमनं वा परस्त्रीणां हरणं संप्रमश्य वा. परस्त्रियांना त्यांच्या संमतीने किंवा त्यांच्या मर्जीविरुद्ध सगळ्या नातेवाईकांना ठार मारून त्यांना स्वसुखासाठी मिळविणे हा आमचा राक्षस धर्मच आहे. अशा नीच वृत्तीचा अंत झाला. आज समाजात जे अनैतिकता आहे ते असुर शक्तीच आहे. आपण षटविकारावर विजय मिळविला पाहिजे. नैतिकतेने अनैतिकतेला ठार केले पाहिजे. जेव्हा जेव्हा असत्याचा जोर वाढतो त्यावेळी सत्याचा विजय निकट असतो. रावणाला हजारो स्त्रियांचे तळतळाट भोवले. मंदोदरीचा म्हणते, पतिव्रता नामना अकस्मात पत्यंती अश्रूनी भूतले. पतिव्रता स्त्रीचे अश्रुभूमीवर उगीचच पडत नाहीत. त्यामुळे अशा पापी व्यभिचारी अविवेकी पुरुषाला मारणेच योग्य असते. एका सीतेच्या पातिव्रत्याने रावणाचा नाश झाला तसे नसते तर इतक्या आघातानंतरही आपली संस्कृती टिकून राहिलीच नसती. रामायण ऐकून आपल्यातील वाईट विचारांचा नाश करूया. प्रत्येक देवळात कासव असते. ते आपले सहाय्य अवयव जेव्हा पाहिजे तेव्हा आवरून घेऊ शकते. तसा विकारांवर आपला ताबा मिळवून अनन्य भावे ईश्वराला शरण जावे हे सांगते. आपणही असत विचारांचा त्याग करून चांगले विचार रुजवू असा संकल्प करूया.
यासाठी रामचरित्र आपल्याला मदत करेलच. तेव्हा श्रीरामाच्या नावाचा जय जयकार करूया. सीताकांत स्मरण जय जय राम. राजाधिराज प्रभू रामचंद्र की जय. जय जय रघुवीर समर्थ. रावणाचा वध झाल्यावर राम विभीषणाला अंत्यसंस्कार करण्यास सांगतात. विभीषण म्हणतो, माझा काय संबंध? मी तुमच्याकडे आलो तेव्हाच सर्व नातेसंबंध तोडून आलोय. राम म्हणतात, मरणांता निवैराणी निवृत्तम न प्रयोजनम खेळतामस्य संस्कारो मम आणि ममाफी यथा तव. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे वय संपते, म्हणूनच आपल्याकडे मृत व्यक्तीचे दोष आठवू नयेत असे म्हणतात. तिची निंदा करू नये. राम म्हणतात, तुझेच काय, पण आता माझेही रावणाशी वैर नाही. तेव्हा एका राजाला शोभेल अशा तऱ्हेने तू रावणाचे क्रियाकर्म कर. विभीषणाला रामाचे बोलणे पटते व तो रावणाची उत्तरक्रिया यथासांग करतो. त्यानंतर राम लक्ष्मणाला लंकेत जाऊन विभीषणाला राज्याभिषेक करण्यास सांगतात. सुग्रीवाचा वानर राज्याचा तर नाहीच नाही, पण लंकेसारख्या समृद्ध राज्याचा सुद्धा रामाला मोह झाला नाही. सत्तेसाठी धडपडणाऱ्या लोकांनी अवलंबिलेले मार्ग पाहिले की रामाचा आदर्श आपण विसरत चाललोय की ह्याची खंत वाटते. विभीषण रामाला म्हणतो की तुमचे उद्दिष्ट साध्य झालेले आहे. तुम्ही स्वतः येऊन राज्याभिषेक करावा. आता नगरात प्रवेश करण्यास काय हरकत आहे? राम म्हणतात, भरत अजून नगराबाहेर राहून माझी वाट पाहत आहे. तो जोवर नगरात प्रवेश करणार नाही तोवर मी पण नगरात प्रवेश करणार नाही. रामाचे उत्तर ऐकून विभीषण विस्मित होतो. त्याला रामाबद्दल असलेला आदर अधिक दुणावतो. विभीषणाचा राज्याभिषेक झाल्यावर राम हनुमंताला सांगतात की विभीषणाला सांग की सीतेला मंगलस्नान घालून पाठव. वास्तविक श्रीराम हनुमंताला सीतेला अशोकवनातून येथे घेऊन ये असेही सांगू शकले असते. हनुमानाने तसे केलंही असतं, पण विभीषणाने त्यावर आक्षेप घेतला नसता. रामाच्या कृपाप्रसादानेच आपल्याला राज्य मिळाले याचे आपण व विभीषण दोघांना याची आठवण याची जाण सुग्रीव व विभीषण दोघांनाही होती. त्यांची रामावर अनन्य भक्ती होती. तेव्हा हे रामाच्या म्हणण्याला अडथळा कसा करणार? पण रामाने कुठेही धर्माची, नीतीची, न्यायाची मर्यादा सोडली नाही. म्हणूनच त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. विभीषण लंकेचा राजा. त्याच्या संमतीनेच त्याच्या राज्यातील गोष्टी घडाव्यात. योग्य मार्गाने जाणेच योग्य. इंग्रजीत त्याला थ्रू द प्रॉपर चॅनल म्हणतात. तसे म्हणून राम विभीषणाला निरोप पाठवितात. त्याप्रमाणे सीतेला मंगलस्नान करण्याची विनंती करतात. राम जोवर मंगलस्नान करीत नाहीत तोवर मी पण करणार नाही असे सीता म्हणते. मंगलस्नान म्हणजे तेल उटणी लावून स्नान करणे. पण रामाचीच तशी आज्ञा आहे असे सांगितल्यावर सीता स्नानाला तयार होते. विभीषणाची पत्नी सीतेला स्नानानंतर वस्त्रालंकारांनी सजविते. तिला फळे खाण्यास देते. तिची ओटी भरून तिला शिबिकेत बसविते. सीतेची पालखी येत आहे हे कळल्यावर सहज स्वभावानुसार वानरांना तिला पाहावेसे वाटते, म्हणून ते पालखीभोवती गर्दी करतात. त्यातून मार्ग काढणे कठीण जाते. विभीषणाचे सेवक त्यांना जबरदस्तीने दूर करण्याचा प्रयत्न करतात. ते श्रीरामांना आवडत नाही. ते आपल्या सैनिकांच्या भावना जाणतात. ते विभीषणाला म्हणतात, जिच्यासाठी हे वानर लढले ती सीता आहे तरी कशी? हे पाहावे वाटणे साहजिकच आहे. ज्याच्या जीवावर मी हे युद्ध जिंकले त्यांच्या इच्छेचा विचार करणे माझे कर्तव्यच आहे. त्यांचा अपमान होता कामा नये. म्हणून विभीषणा, सीतेला म्हणावे, तू पायी चालत ये, म्हणजे सर्व वानरगण तिला पाहू शकतील. विभीषण जरा शंकायुक्त चेहऱ्याने रामाकडे पाहतो. विभीषणाच्या मनातील शंका समजून राम म्हणतात, स्त्रीचे रक्षण काय पडल्याने होते? तिच्या शालीनतेने होत असते. एखाद्या शास्त्रात स्त्रीने मंगलप्रसंगी विवाह प्रसंगी
रणांगणावर पती समोर असता पडदा घेण्याची जरूर नाही असे सांगितले आहे. मी तिचा पती सीतेसमोर आहे व हे रणांगण आहे, तेव्हा तिने पडदा बाळगण्याचे कारण नाही असे सांगितल्यावर सीता काय करते व पुढे काय होते हे आपण पुढच्या भागात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. सीताकांत स्मरण. जय जय राम.